नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुळशी विवाह संपले आणि आता लगीन सराई सुरू झाली आहे. तर यावर्षी आम्हाला पण 3-4 लग्नाचे आमंत्रण आहे आणि त्यातून हे पहिलं लग्न होतं आणि हे लग्न माझ्या माहेरी होतं. आणि इथे म्युझिक ऐकूनच निर्वाणी बघा कशी थिरकते मस्त. या लग्नात आम्हाला नवरा आणि नवरी दोघांकडून आमंत्रण होतं आणि मग इथे दोघांची हळद सोबतच होती. तर इथे आहेत नवरा नवरी दोघं पण. आणि इथे लाडू बँजो वाजत होता, त्याला एकदम लक्ष देऊन बघत होती बँजोवाल्यांकडे. आणि या तिघांना बघा, यांना डान्स करण्यापेक्षा फटाकडे जे फुटलेले त्याच्या सोबत खेळायची जास्त मजा येत होती. आणि बराच वेळ लोक 15-20 मिनटं तरी हे तिघं त्याच्यातच गुंतून होते. लाडू त्यातल्या त्यात मध्ये मध्ये जरा नाचत होती, पण श्राव्य आणि निहाल तर ते सोडतच नव्हते. इथे मग आम्ही थोडा डान्स केला आणि मग जेवलो. आणि इथे आई सांगत होती घरी चला, तर मी आईला सांगत होते आई 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब. डान्स करत असलं की असं वाटतं थोडा वेळ अजून, थोडा वेळ अजून. आणि असा थोडा वेळ करत खूप उशीर झाला घरी जायला. आणि दुसऱ्या दिवशी इथे आम्ही आलो आमच्या वेन्यूवर. तर हे लग्न होतं, हे ग्राउंडवर होतं आणि मोकळी जागा असल्यामुळे निर्वाणी खूपच खुश झाली होती. इथे फोटो काढण्यासाठी छान असा सेल्फी पॉईंट बनवलेला, तसाच हा होता 360 व्हिडिओ बूथ. आणि यांचे पहिले ग्राहक आम्हीच होतो, कारण का आम्हीच याची ओपनिंग केली. आमच्या तिघांचा पहिला व्हिडिओ होता जो इथे केला होता. आणि आमच्या तिघांनंतर मग इथे निहाल निर्वाणीला उभं केलेलं आणि त्यांचा एक व्हिडिओ बनवला. आणि नंतर मग निहालचा एकटाचा पण एक व्हिडिओ बनवला होता आम्ही. आणि हा व्हिडिओ निहालने सांगितलेला त्याला बनवायचा होता म्हणून बनवला. आणि इथे नंतर डेकोरेशनच्या फुलांबरोबर निहाल निर्वाणी थोडा वेळ खेळले. कसं लागतंय आणि मग नाक गळते मस्त. लग्नात तशा बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट म्हणजे रुखवत. आणि इथे बघा किती छान रुखवत सजवलेलं आहे. आम्ही वेन्यूवर पोहोचलेलो तर लवकर पोहोचलेलो, त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता. आणि मग आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघत होतो आणि खूप एन्जॉय केलं आम्ही हे लग्न. आणि माझ्या आईला हा सेट खूप आवडला, दगडाचं होतं हे पूर्ण. आणि इथे आता आहे नवरदेवाची एंट्री आणि आता इथे नवरीला पण घेऊन येत आहेत. आणि इथे खूप छान एंट्री केलेली नवरा नवरीची. जसे ते दोघे आले तसे बघा केवढे मस्त बलून्स उडाले आणि ते बघताना खूप सुंदर वाटत होतं. आणि त्यांच्या एंट्रीनंतर जे बलून उरले ते आम्ही इथे असे फोडले. आम्ही म्हणजे निहालने फोडले. लहानपणी कोणत्या गोष्टीचं भानच नसते. आता इथे बघा निहालला काय पडलेलं नाही आहे की लग्न आहे किंवा काय. त्याने त्याचं एन्जॉयमेंट शोधलं की अच्छा ठीक आहे, मला फुगे फोडण्यात मजा येते तर मी फुगे फोडणार. आणि त्याने मस्त फुगे सगळेच जेवढे भेटले तेवढे फोडले. मी लग्नात गेली होती लग्न एन्जॉय करण्यासाठी, पण ह्या दोघा मला एन्जॉय करू देतील असं होणारच नाही. यांच्या मागे धावण्यातच होती मी, कारण का हे दोघं ऐकायला मागत नव्हते. आणि ग्राउंड होता त्यामुळे बरीच पब्लिक होती, म्हणून एकटं सोडायची पण मला भीती वाटत होती, म्हणून मी एकटं सोडत नव्हती. तर आम्ही तिघंच आमचं वेगळंच एन्जॉय करत होतो. लग्नात पाणीपुरीपासून चायनीजपर्यंत सगळं खायला होतं, पण या साहेबांनी खेळायच्या नादात फक्त आईस्क्रीम खाल्ली. आणि मग घरी गेल्यावर मम्मा मला भूक लागली असं याचं चालू होतं. आणि इथे गाणे सुरू होते, तर त्या गाण्यावर इथे निर्वाणीचा डान्स सुरू होता. इथे डेकोरेशनला जी फुलं होती त्यातली थोडी फुलं घेऊन एक खेळत होते. आणि मग निहाल म्हणत होता मम्मा मी एकटा का घेऊ, तू पण ये माझ्यासोबत जरासा फोटो काढ. मग इथे थोडेसे फोटो काढायसाठी त्याच्याकडून मी हे फुलं घेतले. निहाल चाला आईला ने कसा नेतो निहाल आईला, कसा चाला तो सायकल आईला. आणि मग इथे नवरा नवरी त्यांच्या रिसेप्शनसाठी रेडी होऊन आलेले. आणि निर्वाणी इथे झोपून उठलेली, तर खूप चिडचिड करत होती कारण का तिची अर्धीच झोप झालेली म्हणून.
मग तिचा माइंड डायव्हर्ट करायसाठी आम्ही तिच्यासोबत इथे थोडं खेळत होतो. खूप रडत होती ती. तिने स्टेजवर आम्हाला व्यवस्थित फोटोसुद्धा नाही काढू दिले. मुलांसाठी कधी कधी काय काय करावं लागते ना. ती राहत नव्हती म्हणून इथे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न झाले होते की बाबा खेळूया तिच्यासोबत, म्हणजे ती राहील. आणि तसंच तिचा दादा आणि दीदी पण त्याच्यात मदत करत होते. बऱ्याच वेळा व्हिडिओ रेकॉर्ड करताना काही गोष्टी माहिती नसतात, ज्या नंतर लक्षात येतात. आता इथे मी माझ्या मुलांसाठी आनंदी होती आणि माझी आई माझ्यासाठी आनंदी होती. ते म्हणतात ना, मुलं किती मोठे झाले तरी आपल्या आईसाठी ते लहानच असतात. कारण जशी मी माझ्या लहान मुलांकडे बघत होती ती तशीच माझ्याकडे बघत होती. असं काय असलं की नमिताची पण खूप आठवण येते. आणि इथे बघा, हे थोडंसं डेकोरेशनचा व्हिडिओ मी शूट केला. जास्त शूट करायचं माझ्या लक्षात येत नाही, कारण का मी मुलांमध्ये असली की मला बऱ्याच वेळा रेकॉर्डिंगचं लक्षातच राहत नाही. व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ.